महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या नागपुरात होण्याची शक्यता आहे। कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार याकडे लक्ष लागलंय। राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळांना मंत्रिपदासाठी फोन आल्याची सूत्रांनी माहिती दिली। नरहरी झिरवाळ हे नागपूरकडे निघालेत, कुठलं मंत्रिपद मिळणार हे अद्याप अस्पष्ट आहे। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप आपल्याला कुठलीही कल्पना नसल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। तसंच सरकार जे काम देईल ते सक्षमपणे सांभाळायची आपली जबाबदारी असल्याचंही ते म्हणाले। मंत्रिमंडळ विस्तारावर अंबादास दानवेंनी मोदी शहांवर निशाणा साधलाय। मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल हे देव जाणे म्हणण्यापेक्षा मोदी आणि शहा जाणे असं म्हणावं असा टोला अंबादास दानवेंनी लगावला। मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं उद्या नागपुरात पहिल्यांदाच आगमन होत आहे। फडणवीस यांच्या स्वागतासाठी भव्य स्वागत रॅली काढण्यात येणार आहे। नागपूर विमानतळ ते देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठमधील निवासस्थानापर्यंत स्वागत रॅली काढली जाणार आहे। दादरमधील हनुमान मंदिराला दिलेल्या नोटीसवरून आदित्य ठाकरेंनी केंद्रातील भाजपवर निशाणा साधलेला आहे। तर कॉरिडॉरच्या नावाखाली भाजपनं जेवढी मंदिरं तोडली तेवढी कुणीच तोडली नसतील अशी टीका त्यांनी केली। आमदार आदित्य ठाकरेंनी मुंबईच्या दादर इथल्या हनुमान मंदिरात महाआरती केली। यावेळी संजय राऊत त्यांच्यासोबत उपस्थित होते। दादरमधील हनुमान मंदिराबाहेर भाजप नेते किरीट सोमय्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून विरोध करण्यात आला। सोमय्या मंदिरात दर्शनासाठी आले असता कार्यकर्त्यांनी त्यांना बाहेर काढण्याची मागणी केली। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आले। दादर रेल्वे स्थानकाजवळील हनुमान मंदिरात देण्यात आलेल्या नोटीसला स्थगिती देण्यात आली। आमदार मंगलप्रभात लोढा यांनी याबाबत माहिती दिली। मंगलप्रभात लोढा यांनी या मंदिराला भेट देत हनुमंताची आरती केली। दादरमधील हनुमान मंदिरावरील कारवाई स्थगित केल्यानंतर खासदार संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधलाय। हनुमान मंदिराला हात लावला तर याद राखा असा इशारा राऊतांनी दिला। मुंबईच्या दादर येथील हनुमान मंदिरात आमदार रवी राणांनी दर्शन घेतले। हे हनुमान मंदिर कोणीही हटवू शकत नाही असं आश्वासन राणांनी दिलं। मुंबईतील दादरमधील हनुमान मंदिराबाहेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून बॅनरबाजी करण्यात आली। हनुमान मंदिर आम्ही वाचवणारच अशा आशयाचं बॅनर मंदिराबाहेर लावण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना स्वच्छ सरकार चालवायचं असेल तर त्यांनी एकनाथ शिंदे, दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यांना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवावं। चौकशी होईपर्यंत त्यांना बाजूला ठेवावं असं आवाहन आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना केलं। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला काँग्रेस आमदारांशी संवाद साधणार आहेत। 17 डिसेंबरला नागपुरात आमदारांची ते बैठक घेणार आहेत। नागपुरातील काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात ही बैठक होणार आहे। गटनेता ठरवण्याचा अधिकार काँग्रेस हायकमांडचा आहे। 17 डिसेंबरला काँग्रेस प्रभारीसोबत चर्चा होणार आहे। या चर्चेत गटनेता ठरवला जाईल अशी माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। संतोष देशमुख हत्येप्रकरणी एसआयटी चौकशी स्थापन करण्याची मागणी आमदार सुरेश धस यांनी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे धस यांनी ही मागणी केली। या प्रकरणी सीआयडी चौकशीचे आदेश दिलेत, मात्र हे आदेश रद्द करून एसआयटी चौकशी करावी अशी मागणी सुरेश धस यांनी केली। खासदार संजय राऊतांनी महायुतीच्या नेत्यांवर निशाणा साधलाय। महायुतीच्या तिन्ही पक्षाचे नेते एकमेकांच्या फाईल्स देत आहेत। काही फाईल्स देण्याचीही सुरुवात झाली आहे। त्यामुळे नागपूरच्या अधिवेशनात मोठा राजकीय स्फोट होणार अशी शक्यता संजय राऊतांनी वर्तवली। अहिल्यानगरमध्ये अनेक विकास कामं प्रगतीपथावर असून ज्या घोषणा केल्या त्या आम्ही पूर्ण करणार असल्याचं आश्वासन राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलं। तसंच जिल्ह्यात औद्योगिक विकास करून तरुणांना रोजगार मिळवून देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। विखे पाटील यांनी लाडकी बहीण योजनेबाबत प्रतिक्रिया दिली आहे। सरकारनं 2100 रुपये देण्याचा निर्णय घेतलाय। तसंच निकष बदलण्याबाबत अद्याप काही चर्चा नाहीये, पाटलांकडून सांगण्यात आलं। नाना पटोलेंनी पक्षांतर्गत कुरघोडीवर प्रतिक्रिया दिली। पक्षांतर्गत बाबी पक्षातून सोडवले जातात, पराभव सर्वांची जबाबदारी ही आत्मचिंतनाची वेळ आहे असं पटोले म्हणाले। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी निवडणुकीच्या निकालावरून सरकारवर टीका केली। निकाल धक्कादायक आहे, जनता त्यातून बाहेर आलेली नाही, हुकुमशाही आणि हिटलरशाही दाखवून काम सुरू असल्याचा आरोप पटोलेंनी केला। गेल्या 10 वर्षापासून देशात आणीबाणी सुरू असल्याची टीका संजय राऊतांनी केली। आणीबाणीमध्ये काँग्रेसकडून चुका झाल्या असतील असं प्रियंका गांधींनी वक्तव्य केलं। तर त्या चुकांपासून तुम्ही शिकलात का असा सवाल राऊतांनी केंद्र सरकारला केला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 19 डिसेंबरला दिल्लीमध्ये उच्चस्तरीय सुरक्षा बैठक बोलावली। जम्मू आणि काश्मीरशी संबंधित महत्त्वाच्या सुरक्षा मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होणार आहे। जम्मू काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा बैठकीला उपस्थित राहणार आहे। आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे भेटीची वेळ मागितली। दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत पत्र लिहून त्यांनी भेटण्यासाठी वेळ मागितली। कोल्हापूर शहरातील आझाद चौकामधील दत्त मंदिरात दत्त जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला। मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। दत्तप्रभू जगदंबेकडून भिक्षा ग्रहण करण्यासाठी भाविक या मंदिरात येत असतात। नाशिकमधील शिंगवेद एकमुखी दत्त यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली होती। 3 दिवस या यात्रेत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं।
यवतमाळमध्ये दत्त जयंतीनिमित्त स्वामी समर्थ मंदिरात उत्साहाचं वातावरण आहे। या उत्सवासाठी संपूर्ण केंद्रात आकर्षक रोषणाई करण्यात आली। तसंच मोठ्या संख्येने सेवेकरी अखंड नाम जप यज्ञ सप्ताहात सहभागी झाले। वाशीमधील ब्रह्मगावामध्ये श्री दत्त जयंतीनिमित्त जगदंबा देवीच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली। या यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी झाली। भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटलांनी लोणी इथल्या ग्रामदैवत म्हसोबा महाराजांचं दर्शन घेतलं। म्हसोबा महाराजांचा यात्रोत्सव सुरू असून या यात्रेला मी दरवर्षी येत असतो अशी प्रतिक्रिया विखे पाटलांनी दिली। मुंबई उपनगरांसह ठाणे आणि भिवंडी महानगरपालिकेला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात उद्या 15% पाणी कपात करण्यात आली आहे। ट्रान्सफॉर्मरमध्ये अचानक बिघाड झाल्यानं 6 पंपाच्या दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आले। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात मातीच्या सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झाली आहे। पावसात सतत कोसळणाऱ्या संरक्षक भिंतीची कारणं शोधण्यासाठी मातीचं परीक्षण केलं जात आहे। नंदुरबारमधून जाणाऱ्या नेत्रंग शेवाळी महामार्गाच्या 3ऱ्या टप्प्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। तळोदा ते गुजरातपर्यंत हा 3रा टप्पा राहणार आहे। नेत्रंग शेवाळी महामार्ग हा गुजरात आणि महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा महामार्ग असणार आहे।